जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी नाशिकमधून. नाशिक शहरातल्या खड्ड्यांवरून भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला. एवढं बेकार नाशिक या आधी कधीच नव्हतं असं भुजबळ म्हणाले. नाशिकच्या रस्त्यावर फिरा, काय चाललंय ते पहा. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला सल्ला दिलाय. कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे, महाजनांनी लक्ष घालावं असं भुजबळ म्हणाले. खड्ड्यांमुळे शहरामध्ये अपघात वाढतायत आणि कुंभमेळा नाशिकरांच्या मुळावर येता कामा नये. मंत्री छगन भुजबळ यांनी अशा प्रकारे आपला संताप व्यक्त केला आहे. एक नियम असतो की दोन बाजूचे रस्ते असतात. एका बाजूला समजा उजव्या बाजूचा रस्ता हा त्यांनी कामासाठी घेतला, तर डाव्या बाजूचा रस्ता हा खड्डे विरहित उत्तम प्रकारे असला पाहिजे, म्हणजे त्याची वाहतूक व्यवस्थित होते. काही ठिकाणी दोन्ही बाजूने खोदून ठेवलेलं आहे. बरं, आता वेगवेगळ्या मॅस्टिक ॲस्फाल्ट वगैरे वेगवेगळे जे आहेत प्रकार निघालेले आहेत. जिथे इथे अशा प्रकारचे खड्डे आहेत. आता पाऊस आज जोरात आहे, पण मागचे 2-3 दिवस थोडासा कमी असेल. ताबडतोब ते भरले गेले पाहिजे. पण ते जर होत नसेल तरी अपघात होणार. आणि विशेष म्हणजे या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील, अधिकारी आणि महानगरपालिका, दोघांची ही जबाबदारी आहे. तुम्ही एकमेकावर जे आहे ढकलू शकत नाही ही जबाबदारी. मी तर असं ऐकतोय की महापौरांचंही कोण ऐकत नाही, आमदारांचंही कोणी ऐकत नाही. हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये. बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत, आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही आहे. नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं.